नमस्कार मंडळी. तर मंडळी, आज सकाळचा वेळ आहे आणि मला बनवायचं आहे पितृभोजन. कारण माझ्या घरामध्ये डेड झालेली आहे, तर त्या गोष्टीला 1 महिना झाला आणि गुरुजींनी सांगितलं होतं की महिन्याला आपला पितृ जो मानला जातो कावळा, त्याला जेवण द्यायचं, बिगर मिठाचा भात आणि दही. तर या पद्धतीने मी सर्वात आधी गॅस स्वच्छ केला आणि लगेचच भात शिजायला ठेवला. भात शिजेपर्यंत मी केली देवाची पूजा. देवाला दिवा लावून घेतला आणि देवालाही नमस्कारण केलं, कारण जे गेलेले आहेत आपल्यामधून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मी देवाकडे प्रार्थना केली आणि छानपैकी दिवा लावला आणि अगरबत्ती ओवाळली. मग लगेचच मी कुकर उघडला आणि कुकरमधून भात काढला, कारण मला भात आमच्या येऊनच बसलेला होता. जो रोजचा पाहुणा आहे, माझा जुना पाहुणा, तो येऊन बसलेलाच होता. कारण मी तिथून त्याला किचनमध्ये दिसले की तो काव काव करत असतो. तो अक्षरशः येऊन बसलेलाच होता माझी वाट बघत. मग मी पटकन ताटामध्ये भात काढला, कारण पटकन गार व्हावा म्हणून, आणि लगेचच दही काढलं. वाटीमध्ये थोडंसं दही घेतलं, तोपर्यंत भात छान गार झाला. मग मी दही मिक्स केलं भातामध्ये आणि लगेचच त्याला दिलं, कारण त्याला फार घाई झाली होती. वेळेला बोलतात ना की पटकन तो आधीच येऊन बसलेला होता. तर हे बघा, माझी वाट बघतोय तो. मी पटकन दही मिक्स केलं त्याच्यामध्ये आणि लगेचच त्याला घास भरवला सर्वात आधी, कारण तो माझा घरचा पाहुणा आहे. रोजचा असतो तो, त्याला रोज मी पोळी देते. पण आजचा जो मान होता, मला गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आज मी बिगर मिठाचा भात आणि दही मिक्स करून त्याला दिलं आणि त्यांनी ही फार आवडीने खाल्लं, कारण तो तिथे वाट बघूनच होता की ही कधी येईल आणि कधी मला देईल. तर अशा पद्धतीने मग मी तो आजचा दिवस माझा पार केला मित्रांनो. आणि खरंच खूप छान वाटलं मला, कुठेतरी समाधानही झालं की खरंच आपला पितृ माझ्यावर नाराज नाही असं मला कुठेतरी वाटलं. आणि त्यांनी पटकन माझ्या हातून जे मी बनवलेलं आहे ते खाल्लं. तर हे बघा, तो वाट बघूनच आहे. तो बऱ्याच वेळचा मला बघत होता खिडकीमधून की काव काव करतच होता. आणि तेवढ्याच मग मी त्याला पटकन बोलले, घे घे खा. कारण मी त्याच्या संगती बोलत असते रोज. तर मग त्याला मी ठेवल्याबरोबर बघा लगेचच येतो आणि तो खायला चालू करतो. तर म्हणतात ना की आपल्यावर जर आपला पितृ नाराज असेल तर तो पटकन खात नाही बरं का, कारण त्याला तेव्हा त्याचा तो दिवस असतो. आणि मग मी लगेचच वरती गेले टेरेसवर उरलेला भात घेऊन, आणि तिथे पण लगेचच तो आला. म्हणजे दुसरा होता, लगेचच आला आणि त्याने सुद्धा ते भोजन त्यांनी खाल्लं. तर अशा पद्धतीने मी माझा तो पितृ भोजन आज पार पडलेला आहे मंडळी. तर म्हटलं तुमच्यापर्यंत माझं हे जे दुःखाचं सावट माझ्यावर आलेलं आहे, आज त्याला 1 महिना झाला. आणि बघा किती पटपट दिवस जातात. जसं दुःखाचे दिवस जातील तसे सुखाचे येतील. पण म्हणतात ना की दुःख आल्याशिवाय सुखाची जाणीव होत नाही. आणि जेव्हा आपले प्रियजन आपल्यापासून लांब जातात तेव्हाच त्यांची किंमत कळते. म्हणून जे आज आपल्याकडे आहे त्यांची कदर करा, आदर करा, सन्मान करा आणि खूप प्रेम देत चला, कारण जीवन हे खूप अनमोल आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. तर मंडळी, तुम्ही पण तुमच्या प्रियजनांची केअर करा, स्वतःची केअर करा आणि जीवनाचा खूप खूप आनंद घ्या. तर